पाहून खुश झालात, पण आज त्यांचा वापर किती होतो? हेच कारण आहे की लोक मेंटेनन्स चार्जेस भरून भरून थकतात, पण वापर नाही. नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहत आहात तुमचा आवडता प्लॉट गॅट. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अम्युनिटीज वर्सेस ऍक्च्युअल वापर. मित्रांनो, घर घेताना आपण बऱ्याचदा ब्रोशर पाहतो. स्विमिंग पूल, क्लब हाऊस आणि गार्डन सगळं अगदी लक्झरियस वाटतं, पण प्रत्यक्षात त्याचा किती वापर होतो? आज आपण पाहणार आहोत अम्युनिटीज वर्सेस त्याचा ऍक्च्युअल वापर आणि एक स्मार्ट बायर त्याचा कसा उपयोग करतो. सगळ्यात आधी स्विमिंग पूल. ब्रोशर मध्ये तर भारीच दिसतो. काही लोक दर महिन्याला 1 ते 2 वेळा वापरतात आणि काही वर्षात त्याचा यूज 0 होतो, पण मेंटेनन्स फी तर पूर्ण भरावी लागते. आता बघूया जिम. मॉडर्न इक्विपमेंट आहेत, मंथली सबस्क्रिप्शन इन्क्लुडेड असतं, पण वास्तविकता आपण त्याचा काहीच महिने वापर करतो. इक्विपमेंट क्राउडेड किंवा ब्रेक होतो. नंतर बघूया क्लब हाऊस आणि गार्डन. क्लब हाऊस पार्टी आणि मीटिंग साठी यूज होतो आणि गार्डन ही ओपन स्पेस म्हणजेच मोकळी जागा असते, पण रियालिटी मध्ये गार्डन वापरायची शक्यता जास्त असते आणि क्लब हाऊस बुकिंग प्रॉब्लेम किंवा मग एक्स्ट्रा चार्जेस. जे अम्युनिटीज वापरत नाही त्यांचं मेंटेनन्स तुम्हाला भरावंच लागतं. मंथली फीस वाढवतात आणि ऍक्च्युअल बेनिफिट खूपच कमी. आता बघूया स्मार्ट बायर्सच्या स्ट्रॅटेजीज कोणत्या. स्मार्ट बायर विचारतो, या सगळ्याचा रोज वापर होतो का? मेंटेनन्स किती? सोसायटी साईज योग्य आहे का? अम्युनिटीज नाही तर लाईफस्टाईल आणि युटिलिटी महत्वाची. त्यामुळे घर घेताना ब्रोशर पाहून खुश होऊ नका. डेली यूज आणि प्रॅक्टिकॅलिटी जास्त महत्वाची. तर मग मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या आवडत्या प्लॉट गॅनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.